पाणी ए छोटे पाणी पाणी हॅलो हॅलो कुणाल पाटीलच ना. तर एक चांगली मॅच आपल्या भेटीला येणार आहे. अर्थात इनामपुरी विरोधात असेल पडलेगाव. या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच आपण आहात स्वर्गीय कुमार जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आयोजित ग्रामीण टेनिस क्रिकेट सामन्यांमध्ये. आजचा तिसरा दिवस आहे. उद्या शेवट या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. 4 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिला पॅटल मधला हा शेवटचा सामना असेल आणि यानंतर मग सगळे जिंकलेले संघ पुढे पुढे सरकण्याचा प्रयत्न करतील. या क्षणाला आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. काय काय नाव कुणाल आणि अंगद पाटील. फर्स्ट बॅटर आपण पाहाल कुणाल आणि एकीकडे असेल अंगद पाटील. रायगड टेनिसच्या पटलावर अगदी यशस्वीतेची क्षितिजाला हात लावणारा एक नाव म्हणजे अर्थातच अंगद. प्रचंड मेहनत या खेळाडूची. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा. रायगड ठाण्यामध्ये सातत्यानं क्रिकेट खेळत असताना एक प्रामाणिक मेहनत करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि त्याबरोबरच गावासाठी एक दमदार क्रिकेट खेळताना हा खेळाडू वारंवार आपल्याला दिसत असतो. बॉलिंग ट्रॅकवर असेल सिद्धार्थ. फर्स्ट पॉवर प्ले इव्हनचं हे पहिलं षटक आपण पाहाल. सिद्धार्थ समोर असेल बॅट्समन आपण अंगद पाटील याला पाहाल. पहिला बॉल हवेत खेळलाय. अंगद पाटील याची विकेट जाण्याची दाट शक्यता. यासाठी सेकंड अंगद पाटील इज गॉन. इज ऑन ओनली 0 रन्स. साठी कारण एक चांगली विकेट, ज्या विकेटची नेहमीच तलाश असते गोलंदाजाला, अशी विकेट मात्र मिळवण्यामध्ये यश आलं सिद्धार्थ याला. पहिलं विकेट अंगद माघारी परततो 0 या धावसंख्येवर आणि इनामपुरी संघाला एक मी म्हणेन हदरा असेल. 0 या धावसंख्येवर एक चांगला खेळाडू बाद होणं सिद्धार्थ याच्यासाठी मोठी उपलब्धी असेल. माझ्याबरोबर अमित म्हात्रे सर आहेत, आमचे संदीप पाटील सर आहेत. अमित म्हात्रे यांची समालोचना आपण ऐकतच असाल. खूप मजा येते, आम्हालाही खूप ऐकूशी वाटतं आणि समालोचनाबरोबर विनोद त्यामध्ये खूप असतात, त्यामुळे समालोचन अगदी मंत्रमुग्ध करणारं असतं. यावेळेला मात्र बॉलर तयार. फ्लॅट शॉट खेळाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल पाठीमागे. तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षणही घडलं जात आहे. सिंगल धाव मिळणार. सिंगल धावेनं सुरुवात होते. 1 विकेटच्या मोबदल्यात 1 धाव. KPC इनामपुरी आणि महालक्ष्मी आदर्श पडलेगाव या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पडलेगाव ओन द टॉस and decide to ball first. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर
ओ मस्त बॉल आहे यावेळेला पूर्ण वॅकंड एरिया आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतोय थांबणार नाहीये बॉल सरळ सीमारेषा क्रॉस करतोय चौकार चौकाराच्या माध्यमातून सुरेख अशी सुरुवात हालाकी पहिली विकेट अंगद पाटील याची 0 या धावसंख्येवर जरूर इथून मात्र इनामपुरी या संघाला एक धसका होता तदनंतर मात्र चांगली बॅटिंग इथून मात्र शॉर्ट थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मध्ये या बॉलला फील्ड केलं गेलं सिंगल धाव मिळणार सुरेख क्षेत्ररक्षणही घडलं जातं इकडे आपण पडले गावाला जर पाहिलं तर दर्जेदार खेळ त्यांचाही नेहमी वारंवार पाहायला मिळतो रायगड टेनिस क्रिकेटमध्ये रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पडलेगाव अर्थातच महालक्ष्मी आदर्श पडलेगाव आणि केपीसी इनामपुरी या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल फिरून मारण्याचा प्रयत्न होता फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक जागा बनवण्याचा प्रयत्न होता आउटसाइड ऑफ सम गोलंदाजी करत असताना मात्र इथून कोणत्याही प्रकारची धाव नाहीये हॅलो अशा रीतीने जर धावसंख्या आपण पाहिली तर धावा आहेत त्या मात्र 6 धावा धावपळकावर पाहायला मिळतील मस्त फटका आहे मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर फटका पाहायला मिळाला हा कव्हर ड्राईव्ह सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार विकेट गेल्यानंतर असं वाटत होतं कुठेतरी इनामपुरी संघाची बाजू कमकुवत होती की काय परंतु क्रिकेट कोणा एकाचं खेळ नसतं आणि असं म्हटलंही जातं मित्रांनो की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगनभरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही आपल्या रक्तात असावं लागतं ते क्रिकेट एका कोण्या खेळाडूची मक्तेदारी नाही आहे प्रत्येक खेळाडूला आपला एफर्ट 100% इथून स्वतःला प्रेझेंट करावं लागतं आणि तसंच काहीसा प्रयत्न इथे इनामपुरी संघाच्या मिडल ऑर्डरच्या बॅट्समन करताना कुणाल पाटील आणि अक्षय खेळतोय वैयक्तिक एक चौकार आणि सिंगलच्या माध्यमातून 5 या धावसंख्येवर आणि कुणाल पाटील एक चौकार आणि एक सिंगलच्या माध्यमातून 5 या धावसंख्येवर टीमची टोटल जर आपण पाहिली तर 10 धावा आहे दुसरं षटक कार्यरत स्वप्नील गोलंदाज आडव्या बॅटने या बॉलला खेळून करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मिळणार हॅलो अरे त्यावेळेस माझा फोन होता सायलेंटवर बोल ना काय झाला मोरबी शिकार उचलले त्यावेळेस काहीच काम नव्हतं आता बोललो काय असाच विषय असेल काय विषय बोल अरे सुरुवातीपासून उचलले तर आता मी करतो बोलून टाक ना पटकन यावेळेला मात्र गोलंदाजीवर गोलंदाज तयार असेल फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून मात्र विकेट माघारी जाताना परत पाहायला मिळेल इनामपुरी संघाचा तिथून माघारी परतताना पाहायला मिळेल अक्षय हा बॅट्समन मैदानाच्या बाहेर जातो नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल इन ॲट नंबर 4 वर तुषार पाटील स्वीप चिट करण्याचा प्रयत्न होता इथून मात्र प्रयत्न फसतायत बॅट वाकडी केलेली या बॅट्समन परंतु यश आलं नाही डॉट बॉलला शांत क्रिकेट पाहायला मिळतोय 2 चौकार वगळले तर कोणतेही मोठे फटके खेळू दिलेत नाहीत अद्याप गोलंदाजांनी चांगली दमदार सुरुवात आहे
हालाकी 11 धावा धावफलकावर. फ्रंट फुटवर जाऊन या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक असफलता, आणखीन एक डॉट बॉल टीम केपीसी इनामपुरी संघासाठी. कुठेतरी विचार करण्यास भाग पडलंय. मनीष पाटील साहेब, गुरुनाथ नावडेकर साहेब आणि मिथुन पाटील साहेब, यावं आपण आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या तिन्ही मान्यवरांना या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं जात आहे. आणि अशा रीतीने आणखीन एक डॉट बॉल नंतर या षटकाची होते समाप्ती. यशस्वी षटक समाप्त होताना पाहायला मिळाला. 2 षटकाच्या समाप्तीअंती टीमची टोटल धावसंख्या आहे ती फक्त 2 विकेटच्या मोबदल्यात 11 धावा. अकरा धावा. पहिलं षटक जर पाहिलं आपण सिद्धार्थ याचं, 10 धावा पॉवर प्ले मध्ये खर्च केल्या त्यांनी. एक सिंगल विकेटही मिळालं त्याला, यशही आलं. तदनंतर मात्र स्वप्नील याची कमालीची गोलंदाजी आपण पाहिलीत. फक्त एक सिंगल धाव आणि एक विकेट मिळवण्यामध्ये त्याला यश आलं. अफलातून गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या जीवावर या क्षणाला मात्र महालक्ष्मी आदर्श पडलेगाव स्वतःची ताकद प्रस्थापित करतोय. नवीन बॉलर दक्ष म्हात्रे. समोर बॅट्समन असेल यावेळेला कुणाल पाटील. दक्ष म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. पहिला बॉल. कुणाल पाटील याच्या अजून बॅटच्या संपर्कात येत नाहीये. आडव्या बॅटनं जाग्यावर खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु फुटवर्कचा वापर करावा लागेल, टायमिंग सेट करावी लागेल. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या एकत्रित येतात त्यावेळेस एक चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु तसं काही घडून देत नाहीये. दक्ष म्हात्रे स्वीप हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र बॉल थांबणार नाहीये. काय जबरदस्त फटका आहे. लॉंग 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 6. थोडासा कुठूनतरी सुकून आला असेल मी म्हणेन इनामपुरी संघासाठी, कारण बऱ्याच वेळ धावसंख्या स्थिरावलेली. आता कुठेतरी गती मिळाली धावसंख्येला. 17 धावा धावपळकावर आपण पाहाल. यावेळेला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक गोलंदाज आहे ना, एखादा मोठा फटका आला की मग त्यातली ऊर्जा जागृत होते की काय असं कुठेतरी वाटायला लागलंय. कारण षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा दक्ष म्हात्रेनं कमालीची गोलंदाजी केली. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा स्वीप, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळाला. सिंगल धाव मिळणार. या सिंगल धावेनं 18 धावा धावपळकावर पाहायला मिळत आहेत. शांत क्रिकेट. मोठे फटके खेळावे लागतील कारण 4 षटकांची मॅच आणि ज्यामध्ये अद्याप आपण तिसरं षटक कार्यरत असताना 18 धावा आहे धावपळकावर. या गोष्टीकडे लक्ष वेधित करावं लागेल. अपील होते लेग बिफोर विकेटसाठी आणि यस, आणखीन एक विकेट इथून माघारी परतताना केपीसी इनामपुरी संघाचा.
इथून मात्र आणखीन एक विकेट, चौथ्या क्रमांकाचा विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल आणि नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. अमोल अमोल पाटील हा बॅट्समन मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. 6व्या क्रमांकावर हा बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. अर्थातच केपीसी इनामपुरी संघाचा अडचणीत आहे संघ. अशा अडचणीच्या वेळेला थोडासा दिलासा देणारी फटकेबाजी झाली, धावसंख्येला उभारी आली तर कदाचित फायटिंग टार्गेट समोर ठेवू शकतो इनामपुरी संघ. चांगला फटका आहे. यावेळेला आपण पाहिलं सीमारेषेच्या बाहेर चौकार आला आणि या चौकारानं मात्र थोडीशी गती मिळाली धावसंख्येला. टीमची टोटल 22 धावा. धावा धावपळकावर पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वीप हिट करण्याचा प्रयत्न आपण तिथं पाहिलं. प्रोटेक्शन आहे. सिंगल रन येणार. ओ दुसरी धाव धोका होऊ शकते. डायरेक्ट हिट झाला असता तर काहीतरी वेगळं चित्र असतं. मात्र विकेट बचावला. तिसरी धाव सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न होता परंतु ऐन वेळेला नकार दिला नॉन स्ट्रायकिंगच्या बॅट्समननं आणि मिळाल्या 2 धावा आणि 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल आहे ती 24 धावा. हा अमोल पाटील आहे ना, आणि खालचा तो अक्षय आहे ना. स्क्रीनवर आपण सुंदर रिप्ले पाहू शकता. आपण प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जर कदाचित हिट झाला असता तर कदाचित विकेट सहजगत्या प्राप्त करू शकले असते. 24 धावा धावपळकावर पाहाल. पहिलं सत्र सुरू आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. वारंवार हे प्रयत्न फसतायत तरी सुद्धा बॅट्समन खेळण्याचा रिस्क घेतोय कारण माहिती आहे आता कोणत्या परिस्थितीमध्ये धावा येणं गरजेचं आहे. मग कोणत्या शॉटवर येतात याला महत्व नाहीये. इनामपुरी संघासाठी आता धावा महत्वाच्या असतील. बॉलर तयार. शेवटचा गोलंदाज तन्मय पाटील. सरळ बॅटनं खेळला. यावेळेला बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक जबरदस्त चौकार पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली शेवटच्या क्षणाला कारण या षटकामध्ये अद्याप 10 धावा येताना दिसत आहेत 4 बॉलमध्ये. अजून 2 बॉल शिल्लक असतील. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला तर 28 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या पूर्वार्धामधले. हा बॉल सोडून दिलाय आणि सरळ बॉल जातोय व्हाईट लाईनच्या बाहेर. 101 धाव. 29 धावांपर्यंत प्रवास करतो बॅटिंग करत असलेला संघ अर्थातच केपीसी इनामपुरी संघ. विरोधात पडलेगाव. चांगली गोलंदाजी झाली अद्याप पडलेगावाची. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग ही पाहायला मिळते. दर्जेदार सिंगल धाव मिळणार. रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि इथून मात्र विकेट डाऊन. स्ट्रायकिंग सोडली नाही ना. 2 रन नाही, एकच आउट ना. 2 रन घेतले ना. नाही 1 रन पण एकच रन घेतले. 1 धाव मिळाली. या 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावर धावा आहेत त्या मात्र 30 धावा. हा विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा आहेत. या षटकामधला शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इनामपुरी विरोधात पडलेगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आहे इथून. या तिसऱ्या अंपायरची मागणी केली आहे. मोठी यायचं आपण स्क्रीनवर. कशासाठी अंपायर? स्ट्राईक साठी. पहा अंपायर एकमेकांमध्ये डिस्कस करतायत. आमचे सुनीलजी पाटील सर असतील. क्रिकेट या एका क्षेत्रामध्ये जवळजवळ वयाची बरेचशी वर्ष त्यांनी या क्रिकेट क्षेत्राला जवळून पाहिलंय, खेळलंय, अनुभवलंय. त्यामुळे या अशा क्रुशियल मोमेंटवर
आपल्याला त्यांचा निर्णय अतिशय महत्वाचा ठरेल. क्रॉसिंगसाठी कदाचित ही चर्चा असावी 3 अंपायर मध्ये. पाहूया मैदानात काय डिस्कस नक्की चाललंय ते आपल्याला थोड्याच वेळात इथे समजेल. काय झालं, नवीन बॅटर कुठे खेळणार आहे अंपायर? तमा अजून एकदा पाटील सर इथे स्क्रीनवर चेक करतील. जो काही निर्णय योग्यरित्या आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. आता आपण लाईव्ह आहेत त्यामुळे त्या गोष्टी आपण इथेही पाहू शकतो स्क्रीनवर एक्झॅक्ट काय झालेलं आहे ते. हॅलो, सुरुवातीच्या काळामध्येच आपण असं अनाउन्समेंट केलेलं की दोन्ही एंड कडून आपल्याला स्क्रीन सोडणं गरजेचं आहे. आपण मॅचला सुरुवातीच्या वेळेलाच आपण चलो विकेट नाही आहे असं आयोजकांचं म्हणणं आहे. तेच दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण सुरुवातीच्या काळामध्ये आपण तशी अनाउन्समेंट केलेली आयोजकांच्या माध्यमातून दोन्ही एंड कडून आपल्याला धाव घेणं गरजेचं असेल. त्यामुळे विकेट नाही आहे, सिंगल धाव मिळणार आहे. आणि सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटलचा जर विचार केला आपण 30 धावा धाबळकावर. शेवटचा बॉल शिल्लक असेल, शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातला शेवटचा बॉल. यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर असेल बॉलर तन्मय पाटील. पहिल्या पूर्वार्धातला शेवटचा बॉल फेकण्यासाठी तन्मय तयार. आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. अशा रीतीने शेवटचा बॉल 0 या धावसंख्येवर संपुष्टात येतोय आणि पहिलं सत्र इथून मात्र संपतोय. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 31 धावांची गरज आहे, ती मात्र बॅटिंग करणाऱ्या महालक्ष्मी आदर्श पडलेगावसाठी. आता 24 बॉल जिंकण्यासाठी गरज असेल 31 धावांची. कुठेही जाऊ नका मित्रांनो, आनंद घेत राहा या स्पर्धेचा. मॅच मध्ये मजा येणार, परंतु कसे उतार चढाव येणार ऐकूयात आमचे अमित पाजी यांना. धन्यवाद.
चला धन्यवाद रोशन सपकाळजी. आणि धावा झाल्यात त्या बोर्डावर 30 आणि 31चा टार्गेट आहे तो म्हणजे महालक्ष्मी आदर्श पडले संघापुढं. तर मनीष पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं आम्ही शब्द समजाने हार्दिक हार्दिक स्वागत. बरोबर 2:56. चला विनंती असेल पंचांना, चला आज मात्र सर्वांना लवकर घरी जायचं आहे. आज इथे प्राप्ती रावीला तिकडे बारशा शुक्रिया. और मैच के अंदर दोपहर का 17 बन चुका है. 3 बजने के लिए 3 मिनट बाकी है और मयूर और दक्ष मात्रे और गेंदबाजी की भावना संभालने के लिए अंगद पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर. एक मिड ऑन है, एक मिड ऑफ है. बाहर के बल्लेबाज के लिए फील्डिंग की सजावट देखी. शॉट एक्स्ट्रा कवर है, एक पॉइंट है और एक शॉट थर्ड मैन और एक खिलाड़ी इस बार का शॉट फाइन डे के ऊपर है. पहले अंगद की गेंद और क्रॉस लाइन टप्पा पड़ने के बाद आग बंद कर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन अंत में बॉल और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेंद. 5 गेंदें अभी तक शेष है और ये लॉब किया. कैच है विकेट के पार, लपक लिया कैच. पहला झटका, बल्लेबाज वापस जा रहे मयूर. और यहाँ जो महालक्ष्मी आदर्श पडले गांव टीम का स्कोर है 0. लॉस ऑफ 1 डीजे कमान. और नए बल्लेबाज स्वप्निल. इसके बाद मुकाबला होगा मेरे हिसाब से गाउदी उसरली बनाम यहाँ से विनर टीम के साथ. मुकाबला 3 ओवर का है. उसरली के कप्तान जैसे इनिंग खत्म होने से पहले आप आइए. आप तो जीतने के लिए 23 गेंदे शेष है, अब 22 गेंदे शेष है और रन चाहिए 31. 31. ओ हल्के हाथों से गेंद को ऑन साइड के ऊपर ऑफ साइड के ऊपर खेला है. शॉर्ट कवर के ऊपर गेंद को धकेला. एक सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 1 के घर में. माझ्याकडे आहे पण तो मोबाईल घरी आहे. स्कोर 1. अंगद की गेंद देखिए कितनी रफ्तार के साथ आई है. आते ही रनअप भी थोड़ा सा कम हो रहा है और उसके बाद डिलीवरी करते समय गेंद देखी है. बहुत अच्छी गेंद. 3 गेंदे खत्म, 4 गेंदे खत्म. 1 रन, 1 विकेट. आखिरी 2 बॉल, 5वीं बॉल. उल्टा बल्ला चलाया, सक्सेसफुल. डीप थर्डमैन को चीरती हुई गेंद सीधी चली गई बाउंड्री लाइन के पार. 4 रन और दक्ष मात्रे के बल्ले से 44.
और एक बार फिर से उल्टा बल्ला चलाया था और ओवर की समाप्ति। और विकी पाटिल धीरज पाटिल को देख के चकित हो चुके आज चकाचक और टकाटक। दाढ़ी भीड़ी निकालने के बाद आदमी चकाचक ही दिखता है। और देखिए आखिरी 18 बॉल 26 रन की जरूरत, 26 रन की जरूरत। 26 26 18 चेंडू आणि 26 धावांची गरज। आणि पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 5, एक गडी 5। बॉलर कोण आहे? सचिन म्हात्रे 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज। और एक सिंगल मिलेगा। फाइनल के ऊपर कोई फील्डर मौजूद नहीं है। 94 की संभावना और ये बाउंड्री आ गई और स्कोर आगे जाएगा 9। इक्कीस रनों की अभी तक 22 रनों की जरूरत है। यस 22 रनों की जरूरत। 22 17 बॉल और 22 रन। स्वप्निल 5 पे खेल रहे, दक्ष माते 4 पे। और धीरे से इस बार इस गेंद को खेला है ऑन साइड के ऊपर। अच्छी गेंद थी लेकिन 2 रन लेने में कामयाब। शॉट मिड ऑन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया अंगद पाटिल ने और 2 के साथ स्कोर 11। और 16 गेंदे आप जीतने के लिए 20 रन। थोड़ा सा रन 40 के ऊपर तो चाहिए थे लेकिन ये 31 का ये पीछा कर रहा है। तर गणेश शिरपत ठाकूर मुरबीची यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। गणेशजी ठाकूर आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथं पाण्याची व्यवस्था केली त्यांच्याबद्दल हार्दिक हार्दिक स्वागत। धावसंख्या 12। 12ला एक गडी बाहेर आणि आता विजयासाठी 15 चेंडू आणि 19 धावा। 15ला 19। और स्टेप आउट हुए एक्स्ट्रा कवर के ऊपर लेकिन सेफ है। लेकिन दूसरा हो सकता है पूरा क्या? और दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट और स्कोर आगे जाएगा 14। और 14 गेंदे 17 रन। 14ला 17। नेक्स्ट मैच गौदी उसरली और यहां से जीतने वाले मैच के साथ इस बार आड़े बल्ले से खेल दिया जरूर लेकिन गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर तैनात और दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे 16 रन। और 13 गेंद जीतने के लिए 15 रन। 13 बॉल 15 रन। 15 रन 13 बॉल है। और गौदी उसरली कप्तान मंच के ऊपर आई है क्योंकि इसके बाद आपका मुकाबला है। तेरह 13 बॉल में 15 चाहिए। हेलो और एक बार फिर से यहां सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 17।
और 12 गेंदे आप जीतने के लिए 14 रन, 12ला 14 पाहिजे आणि 14 धावा आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. यश मात्रे. प्रत्येक ओवर के पीछे 7 का रिक्वायर्ड रन रेट है जीत मैच को जीतने के लिए. सत्रह रन बोर्ड के ऊपर. शांत वातावरण में ये मैच चल रही है, लेकिन विकेट की जरूरत है. उल्टा बल्ला जरूर चला रिवर्स स्वीप, लेकिन कवर को चीरती हुई 4 रन. बेहतरीन चौवा. और 11 बॉल 10 रन, 11 चेंडू 10 धावा. और इस बार देखिए मौका हाथ से गया है जरूर. 10 गेंदे और जीतने के लिए 10 रन. 10 बॉल 10, 10 में 10 चाहिए. एक कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है. और इस बार पॉइंट बैकवर्ड पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट, एक कट किया गेंद को, एक सिंगल मिलेगा. दूसरे के लिए भाग रहे, खतरा बन सकता था, लेकिन ये रन होने वाली थी, लेकिन बल्लेबाज तैयार नहीं है. लेकिन एक सिंगल के साथ 22 रन 2-2. 9 बॉल 9, 9 बॉल जीतने के लिए 9 रन. और एक बार फिर से यहां, लेकिन फील्डर तैनात है वहां. एक सिंगल जरूर मिलेगा. थर्ड मैन फील्डर ने इस गेंद को फील्ड जरूर किया है. सन्माननीय गणेश जी ठाकुर अपन व्यासपीठ आ रहा. और इस बार बाउंड्री की संभावना फिर से एक बार और 4 रन. बाउंड्री के बदला स्कोर 27, 27. 7 बॉल 4, 7 चेंडू 4 धावा. और आगे आए, धीरे से इस गेंद को खेला है. और पॉइंट के क्षेत्र में सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 28-28. 6 गेंदे और जीतने के लिए 3 रन. छह में 3 चाहिए. और बॉलर है भाविक, यंगस्टर है. आणि आमचे सन्माननीय गुरुदादा म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन. रायगड प्रीमियर लीगचा ज्यांच्या माध्यमातून आयोजन झाला होता, ते सन्माननीय गुरुदादा म्हात्रे यांचं